हरे कृष्ण रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे या कार्यक्रमामध्ये. आत्तापर्यंत आपण 6 भागांमध्ये 7-8 अभंगांची चर्चा केलेली आहे. आता आज 7व्या भागाची आपण चर्चा करत आहोत. अतिशय एक महत्त्वाचा अभंग ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजची आणि इथून पुढेही होणाऱ्या व्हिडिओजची लिंक, त्याच्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आपण जर पाहिले नसतील तर व्हिडिओज नक्की पहा. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे. आपल्या मराठी भगवद्गीता कोर्सबद्दलची माहिती आणि ह्या अभंग तुकोबांचे आणि इतर अनेक कार्यक्रमांची माहिती त्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये पाठवली जाते. मोफत आहे, कोणी जॉईन करू शकतं. तुम्ही क्लिक करा आणि व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ इतरांना पाठवा. खाली कमेंटमध्ये तुम्हाला इतर कोणते अभंग ऐकायचे ते लिहा, तुमचे अभिप्राय लिहा. तर आपण आज 7व्या भागामध्ये अतिशय महत्त्वाच्या एका अभंगाची चर्चा करणार आहोत. एक छोटीशी कथाही ऐकणार आहोत आणि एक श्लोक श्रीमद भागवतातील पाहणार आहोत. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज लिहित आहेत, धन मिळवुनी कोटी, सवे न ये रे लंगोटी. पाने खाशील उदंड, अंती जासी सुकल्या तोंड. पलंग न्याहाला सुपती, शेवटी गोवर्या सांगाती. तुका म्हणे राम एक विसरता श्रम. तुकाराम महाराज सांगतायत, या भौतिक जगाचं जे नश्वर अस्तित्व आहे, जे तात्पुरतं अस्तित्व आहे, तिथे प्रकट करून सांगत आहेत, धन मिळवुनी कोटी, सवे न ये रंगोटी. कितीही धन कमवलंस, करोडो करोडो रुपये लपून छपून, चोऱ्या माऱ्या करून, भ्रष्टाचार करून किंवा चांगल्या पद्धतीने, कोणत्याही पद्धतीने कितीही धन कमवलंस आणि कुठेही साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्यासोबत लंगोटही येणार नाही. मेल्यानंतर एखादी साधी छोटी गोष्टही तू सोबत घेऊन जाऊ शकत नाही. पाने खाशील उदंड, अंती जासी सुकल्या तोंड. तू खूप पाने खाशील उदंड एक उदाहरण दिले. खूप मौज मजा करशील, खूप सारे भोगविलास करशील, आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करशील, पण शेवटी अंती जासी सुकल्या तोंड. शेवटी तू सपक तोंडाने किंवा सुक्या तोंडानेच प्राण सोडशील. पलंग न्याहाल्या सुपती. झोपण्यासाठी खूप छान मऊ गादीचे पलंग तू वापरत असशील, पण शेवटी गोवर्या सांगाती. शेवटी गोवर्याच्या पलंगावर झोपवलं जाईल या शरीराला. तुका म्हणे राम एक विसरता श्रम. तुकाराम महाराज म्हणतायत की प्रभू रामचंद्रांना, भगवान श्रीकृष्णांना, विठ्ठलाला, पांडुरंगांना विसरलं या जीवनामध्ये आणि कितीही कोटी धन कमवलं, कितीही भोगविलास केले, इंद्रियांना कितीही छान पद्धतीने त्यांचं लालन पालन केलं, खूप छान सुखसोयी निर्माण केल्या आपल्या आनंदासाठी, सुखासाठी, तरी तो फक्त श्रम आहे. कारण या जन्मात तुम्ही भौतिक वस्तू किंवा संपत्ती किंवा सुखसोयी कमावलेल्या, त्याच्यासाठी उदाहरण देत आहेत की सवे न ये रे लंगोटी. त्या कुठल्याही तुम्ही इथून पुढे घेऊन जाऊ शकत नाही तुमच्यासोबत. मृत्यूला तुम्हाला सर्व इथं काही सोडून द्यावं लागतं मृत्यूच्या समयी. तर इथे एक छोटीशी कथा येते, एक मजेशीर कथा आहे जी मी अनेकदा सांगतो. की एक राजा होता आणि तो राजा खूप ऐश्वर्यशाली, शक्तिशाली, खूप मोठं साम्राज्य, खूप भोगविलासात, आनंदात जीवन जगत होता. ऐश्वर्यात त्याच्या राजवाड्यामध्ये जीवन जगत होता. पण दुर्दैवाने त्याची मती भगवंतांप्रती नव्हती. तो भगवत भक्ती करत नव्हता. अतिशय भौतिक पद्धतीने, भोगविलासी पद्धतीने, इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न झाला होता आणि भगवंतांशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. तेव्हा त्याचे जे गुरु होते, साधू होते, त्यांना दया आली राजाची. राजाला कसं जागं करावं हे ते विचार करत होते आणि तेव्हा ते राजाला एकदा बोलून त्याच्याशी भेटून बोलू लागले. तेव्हा ते गुरुजी राजाला म्हणाले की हे राजा, या जन्मामध्ये जेव्हा मृत्यू येईल तुला, त्या मृत्यूनंतर तू स्वर्गात जाणार आहेस. राजाचं गुणगान करू लागलं, तू एवढा चांगला आहेस त्यामुळे तुला स्वर्गात पाठवलं जाईल. राजा खूप खुश झाला. राजा म्हणाला, वा, म्हणजे स्वर्गात याहून मोठं राजवाडा असेल, याहून मोठं ऐश्वर्य असेल, खूप छान सुखसोयी असतील. तर गुरुजी म्हणाले, हो हो, म्हणजे काय, तुझ्यासाठी एक खास राजवाडा स्वर्गात बांधायला सुरुवात झालेली आहे. त्या राजवाड्यामध्ये तुला तिथे राहण्याला जागा दिली जाईल स्वर्गामध्ये. राजा म्हणाला, वा वा, किती चांगली गोष्ट आहे, धन्यवाद गुरु महाराज, तुम्ही मला एक छान बातमी दिली. तेव्हा ते गुरुजी म्हणाले राजाला की पण राजा, एक दुःखाची बातमी आहे. जरी तुझ्यासाठी स्वर्गामध्ये एक छान महाल बांधण्यात येत असला तरी त्या महालामध्ये खूप डास झालेले आहेत तिथे.
जिथे महाल बांधतायत ना तिथे खूप डास झालेले आहेत, त्यामुळे लोकांना खूप डास चावत आहेत तिथे स्वर्गामध्ये. आता स्वर्गामध्ये डास असतात का नाही मला माहिती नाही, ही कथा आहे. त्यातला उपदेश आपण समजून घेऊ. तर ते म्हणाले की स्वर्गामध्ये डास खूप झालेले आहेत, त्यामुळे खूप त्रास आहे तिथे. राजा म्हणाला, अरे रे 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 रे, मग काय करायचं आता, उपाय काय? तर गुरुजी म्हणाले, तिथे तुझ्या राजवाड्यात मच्छरदाणी लावण्यात आलेली आहे, मच्छरदाणीची सोय केलेली आहे, त्यामुळे तुला काही तू झोपशील तेव्हा डास चावणार नाहीत. तेव्हा राजा खुश झाला. राजा म्हणाला, वा वा वा, धन्यवाद गुरुजी, किती चांगली बातमी दिली तुम्हाला. मला मॉस्किटो नेट, मला मच्छरदाणी लावलेली आहे स्वर्गामध्ये सुद्धा. तर गुरुजी म्हणाले, हो, पण एक दुःखाची बातमी आहे. राजा म्हटला, काय? म्हणजे त्या मच्छरदाण्यात ना त्या फार जुन्या झालेल्या आहेत. राजमहाल जरी नवीन बांधत असतील तुझ्यासाठी तरी मच्छरदाण्या काही त्यांना मिळालं नाही नवीन, त्यामुळे त्या फाटक्या मच्छरदाण्या आहेत, त्याला मोठी मोठी भोकं पडलेली आहेत मच्छरदाण्यांना, त्यामुळे त्यातनं डास आत शिरतायत. ती दुःखाची बातमी. राजा म्हटला, अरे रे रे रे, म्हणजे मला डास चावणार. पण गुरुजी म्हणाले, नाही नाही, आपण त्या मच्छरदाण्या शिवू ना, त्याच्यासाठी खूप सारा दोरा मागवलेला आहे मी, तो दोराही ते ठेवणारच तिथे, आणि त्या मच्छरदाण्या तुला शिवता येतील तिथे गेल्यानंतर. तू मच्छरदाणी शिवून मग मच्छरदाणीमध्ये झोप, मग तुला डास नाही चावणार. राजा म्हणाला, वा वा वा, किती चांगली बातमी. पण गुरुजी म्हणाले, एक दुःखाची बातमी. राजा म्हटलं, काय झालं? तेवढे मच्छरदाणी शिवायला दोरा आहे, पण स्वर्गात ना सुया नाही बनवल्या जात. दोऱ्याने तुला सुई लावून ते शिवावं लागेल ना मच्छरदाणी. तर सुया स्वर्गात बनवत नाहीत, ते आजकाल बंद केलं त्यांनी बनवणं. त्यामुळे जाशील ना तू जेव्हा इथनं स्वर्गात, तेव्हा जाताना एक सुई घेऊन जा फक्त इथनं, तुझ्या राजवाड्यामधनं. तेव्हा राजाला गुरुजी काय सांगू इच्छितात ते समजलं, की धन मिळवून कोटी, सवे न येरे लंगोटी. एक सुईसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, एक लंगोटसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय घेऊन जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. आपण हे शरीर नाही आहे, शरीरासाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या, कितीही सुखसोयी उपभोगल्या, तरी त्या सर्व गोष्टी नश्वर आहेत, तात्पुरता आनंद देणार आहेत, त्या इथेच सोडून जाव्या लागणार आहेत. आपल्यासोबत काय येणार आहे तर भगवंतांप्रतीचं प्रेम, भक्ती मार्गामध्ये झालेली प्रगती. ह्या जन्मातल्या गोष्टी इथेच सोडून जायच्यात. एखाद्याने अरबो खरबो पैसे कमवले, वेगवेगळ्या बँकांमध्ये लपवून ठेवले, इकडे स्विस बँकेत थोडे, या बँकेत थोडे, त्या बँकेत थोडे, इकडे एवढी जमीन घेतली, तिकडे एवढ्या माड्या बांधल्या, पण तो सोबत जाताना काहीही घेऊ जाऊ शकत नाही. जरी भारतातच त्याला पुन्हा जन्म मिळाला तरी तो म्हणू शकत नाही की माझे त्या स्विस बँकमध्ये बरं का 5 खरब रुपये पडलेले, तिकडे माझे 5 कोटी पडलेत, तिकडे 10 लाख पडलेत, या अकाउंटमध्ये मला द्या ते सगळे. नाही मागू शकत. ह्या जन्मातल्या भौतिक गोष्टी पुढच्या जन्मात आपण घेऊन जाऊ शकत नाही. पण भगवत भक्तीमध्ये केलेली प्रगती, जर या जन्मात 20% प्रगती केली भक्ती मार्गावर, तर पुढच्या जन्मात अशा व्यक्तीला लहानपणापासूनच भक्ती मार्गामध्ये रुची उत्पन्न होईल. त्याची प्रगती 21व्या पुढे चालू होईल. त्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही. पण भौतिक जीवनात तसं नाही आहे. पुढच्या जन्मामध्ये पुन्हा शाळेत जावं लागणार, पुन्हा ABCDEFG HIJKLMNOP पुन्हा सगळं शिकावं लागणार, शाळेमध्ये जावं लागणार, शिकावं लागणार, कष्ट करावे लागणार, पुन्हा नवीन संपत्ती गोळा करावी लागणार. अर्थात त्याचं जे संचित आहे ते प्रारब्ध रूपाने येणार, पापपुण्य येणार, पण तो त्या जन्मातल्या गोष्टी क्लेम नाही करू शकत पुढच्या जन्मामध्ये. पण भक्ती मार्गावर झालेली प्रगती ही निरंतर आपल्यासोबत राहते. जेव्हा व्यक्ती पूर्णपणे शुद्ध होतो भक्ती मार्गाने, तेव्हा तो भगवत धामाला परत जातो. पुन्हा त्याला या भौतिक जगतामध्ये नरक, स्वर्ग, पृथ्वी, भूतल हे सर्व भौतिक आहे. ह्याच्या पलीकडे वैकुंठ जगत आहे, आध्यात्मिक जगत आहे. तिथे गेल्यानंतर व्यक्तीला पुन्हा परत यावं लागत नाही. तुकाराम महाराज इथे म्हणतायत की तुका म्हणे राम एक विसरताश्रम. भगवंतांना विसरलं तर ह्या जगातले सर्व प्रयत्न, सर्व जी उठाठेव आहे ती फक्त श्रम आहे. त्या श्रमाद्वारे काहीही चांगलं प्राप्त होणार नाही. त्यासाठी भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, सताम प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायना कथाः तज्जोषणादाशु अपवर्गवर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. इथे अपवर्गवर्त्मनि हा एक शब्द आहे, त्याची आपण चर्चा करणार आहोत. सतान प्रसंगात भगवत भक्तांच्या संतांच्या संगतीमध्ये, वैष्णवांच्या संगतीमध्ये मम वीर्य संविदो भगवंतांच्या कथांची चर्चा, भवंती हृत्कर्ण रसायना कथा, कानांना रसायनाप्रमाणे, अमृताप्रमाणे असलेली कथा. हृत्कर्ण हृदयाला आणि कानाला
अमृताप्रमाणे मधुर अशी कथा जिथे होते, जिथे अशा पद्धतीने भगवंतांप्रती जाणून घेण्याचा प्रयत्न होतो, भगवंतांची चर्चा होते, आशु अपवर्ग वर्तमनी, असे व्यक्ती किंवा अशी व्यक्ती जी ही चर्चा ऐकते, आशु लवकरच अपवर्ग वर्तमनी, अशा मार्गावरती जाईल. तो अपवर्ग मार्ग आहे. अपवर्ग, अपवर्ग म्हणजे काय? प वर्ग म्हणजे काय? प वर्ग आपण शाळेमध्ये शिकलेले 12 खाडीमध्ये, क ख ग घ ङ च छ ज झ ङ, त्याप्रमाणे प फ ब भ म ह्याला प वर्ग म्हणतात, या 5 अक्षरांना. प फ ब भ म, तर शास्त्रांमध्ये सांगितलेले प वर्ग आपल्या बंधनासाठी कारणीभूत आहे. तर या प वर्गामधले 5 कुठले आहेत ते? प फ ब भ म म्हणजे काय ते खाली देण्यात आलेले आहेत आपल्याला समजण्यासाठी. प म्हणजे परिश्रम. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव या भौतिक जगतामध्ये खूप परिश्रम करतो, भौतिक सुखसोयी वाढवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, धन मिळवून कोटी, जसं तुकाराम महाराज सांगतायत. आणि एवढा परिश्रम करतो की फेन येतो. फेन म्हणजे फेस संस्कृतमध्ये, त्याच्या तोंडाला फेस येतो. एवढा दिवस रात्र कष्ट करून भौतिक माड्या बांधण्यासाठी, सुखसोयी तयार करण्यासाठी खूप कष्ट करतो. आपण कष्ट करण्याच्या विरोधात इथं बोलत नाही आहे, पण जेव्हा ते कष्ट फक्त भौतिक सुखसोयींसाठी, भौतिक प्रगतीसाठी असतात, तेव्हा ते परिश्रम असतात. तर परिश्रम, त्यानंतर तोंडाला फेस येईपर्यंत तो व्यक्ती काम करतो, पैसे कमवण्यासाठी, सुखसोयींसाठी. आणि मग त्या सुखसोयींप्रती, त्या नातेसंबंधांप्रती आसक्त होऊन बंधनात अडकतो. प फ ब बंधन. आणि त्यानंतर ते बंधन तुटू नये म्हणून त्याच्या मनामध्ये भय निर्माण होतं. अरे माझं घर, अरे माझा बँक बॅलन्स, अरे माझे नातेसंबंध, अरे हे माझं, अरे ते माझं, माझी मतं, माझा अहंकार, माझी समाजातली प्रसिद्धी, प्रतिष्ठा, ह्या सर्व बंधनांमध्ये व्यक्ती अडकल्यानंतर ती बंधनं जेव्हा तुटायला लागतात, वयोमानानुसार किंवा शक्ती क्षीण झाल्यामुळे किंवा भौतिक जगतात नुकसान झाल्यामुळे, वेगवेगळ्या कारणांमुळे, मृत्यू जवळ आल्यानंतर जेव्हा ती बंधनं तुटायला लागतात हळूहळू, किंवा एखाद्या व्यक्तीचा, नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर, नुकसान झाल्यानंतर, तेव्हा भय निर्माण होतं हृदयामध्ये. कारण व्यक्ती त्याच्याच प्रती आसक्त आहे, त्याच गोष्टींकडे पाहतोय की माझ्या जीवनाचा आसरा, सहारा हेच आहे, मला आनंद देणारे ह्याच गोष्टी आहेत. नाही, ह्याच्या पलीकडे भगवत भक्ती आहे, भगवंतांशी असलेलं नातं आहे, ते खरं आनंद देणार आहे, ते भयमुक्त करणार आहे. पण व्यक्ती ह्याच्यात अडकतो, बंधनात अडकतो, भयग्रस्त होतो. प फ ब भ आणि मग मृत्यू येतो त्याला. हा आहे प वर्ग. परिश्रम, फेन, बंधन, भय आणि मग मृत्यू, आणि मृत्यूला सर्व संपतं. एवढे केलेले परिश्रम, एवढा आलेला फेस, एवढे अडकलेली बंधनं, एवढं मनात निर्माण झालेलं भय सर्व धुळीला मिळतं, सर्व संपून जातं. आणि पुन्हा नव्याने पुढच्या जन्मामध्ये व्यक्ती परिश्रम करण्यास सुरुवात करतो. ह्याला प वर्ग म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये. तर ही जी भक्ती आहे, सताम प्रसंगान मम वीर्य संविदो, भगवंतांबद्दल चर्चा, भगवंतांबद्दल, भगवंतांच्या लीलांचं गुणगान, भगवंतांच्या नावाचं कीर्तन, श्रवण, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करणे, भगवत भक्तांसोबत कीर्तनात नाचणे, या सर्व भक्ती मार्गाने श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरणम या नवविधा भक्तीमध्ये आपण जर सहभागी झालो तर काय होईल? अपवर्ग मर्त्मनी. प वर्गाच्या उलटा अपवर्ग. अपवर्गाचा जो मार्ग आहे, ह्या प वर्गामधनं आपल्याला बाहेर काढणारा जो मार्ग आहे, तो आपल्यासाठी उपलब्ध होईल. त्या मार्गावर आपली प्रगती होईल. श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमिष्यती. श्रद्धा जागृत होईल, भगवंतांप्रती आसक्ती होईल, भगवंतांबद्दल मनामध्ये प्रेम निर्माण होईल. आणि मग व्यक्ती या प वर्गातून मुक्त होऊन अपवर्ग भगवत धामाला परत जाईल, जिथे सुद्धा नातेसंबंध आहेत, जिथे सुद्धा बंधन आहेत, जिथे सुद्धा संबंध आहेत, पण ते आध्यात्मिक आहेत, भगवंतांप्रती आहेत. तिथे भगवंतांसोबत प्रेमाचं आदान प्रदान आहे, ते भौतिक नाही आहे. तिथे सुद्धा व्यक्ती आहे, तिथे सुद्धा व्यक्तिमत्व आहे, पण ते आध्यात्मिक आहे. तर या भौतिक बंधनातून व्यक्ती मुक्त होईल आणि आध्यात्मिक जगतात परत जाईल. प वर्गातून त्याची मुक्ती होईल. म्हणून तुकाराम महाराज ते सांगतायत की भगवंतांना विसरलं तर सर्व काही श्रम आहे, हे सर्व प वर्ग आहे, आपल्याला अडकवून ठेवणार आहे. म्हणून फक्त भौतिक सुखसोयींसाठी प्रयत्न करत राहू नका, भगवंतांना विसरू नका, भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी बनवेल. हरे कृष्णा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, कम्युनिटी जॉईन करा. इतरही व्हिडिओजच्या लिंक आहेत. व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
हरे कृष्णा राम कृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.